तर राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपण स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स आपले मिळून मित्रांनो. आणि फ्रॉन्क्स येऊन जाते मित्रांनो एकदम बेस्ट मॉडेल पेट्रोलमध्ये. आणि फ्रॉन्क्समध्ये तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शन मिळून जातात मित्रांनो. आणि बेस्ट मॉडेल आहे तर आज आपण करणार प्रॉपर डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो. कारण की बेस्ट मॉडेल वगैरे राहतात हे व्हॅल्यू फॉर मनी मॉडेल वगैरे राहतात मित्रांनो हे. कारण की जसं मिड मॉडेल बघायला गेले किंवा टॉप मॉडेल वगैरे बघायला गेले मित्रांनो, त्यांच्यापेक्षा जे बेस्ट मॉडेल राहतात किंवा सेकंड बेस्ट मॉडेल राहतात एकदम व्हॅल्यू फॉर मनी राहतात मित्रांनो. सगळे फीचर्स वगैरे याच्यामध्ये मिळून जातात मित्रांनो. आणि यामधून तुम्हाला काय काय फीचर्स वगैरे येतात, प्राइसिंग, मिनिमम डाऊन पेमेंट, याचा माझ्याकडे काय जाते मित्रांनो ते पण तुम्हाला सांगणार मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण बोलू आपल्या गाडी चाबी वगैरे मित्रांनो. तर चाबी वगैरे आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. लॉक अनलॉकचे फीचर्स वगैरे येतील मित्रांनो, बघू शकता तुम्ही फक्त इथं. बाकी याबद्दल आपल्या मारुतीचा जो लोगो वगैरे आपले मिळून जाईल मित्रांनो या प्रकारे. दोन्ही जे चाबी वगैरे आपल्या सेम टू सेम आपले मिळून जातात मित्रांनो. बाकी आता आपण बोलू आपल्या गाडीच्या प्राइसिंग वगैरे मित्रांनो. तर हा आपल्या मिळून जाते मित्रांनो सिग्मा मॉडेल वगैरे मिळून जाते आपल्याला. हा जसं की पेट्रोलचा एकदम बेस्ट मॉडेल येऊन जाते आपल्याला. तर या मॉडेलची ॲक्च्युअल प्राइस आर्या कार्स वाशिममध्ये मित्रांनो 6,85,000 आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. बाकीची जे मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे आहे ती तुम्ही 4 ते 4.5 लाखापर्यंत आपण करू शकता मित्रांनो. बाकी या गाडीच्या अचूक माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. तर चला आता आपण हिच्या बोनटला करू एकदा ओपन करा मित्रांनो. आणि मित्रांनो हिचं सीएनजी वगैरे मॉडेल असलं तर मायलेज तुम्हाला चांगला भेटून जाईल, फक्त थोडं महाग राहते हे. इथून तुम्ही याला ओपन करू शकता. आणि फ्रॉन्क्समध्ये मित्रांनो जो आपला इंजन वगैरे दिलेला हा आपल्याला येऊन जाते त्याच्यामध्ये 4 सिलेंडर इंजन वगैरे जाते आपल्याला, जो की सफिशियंट पॉवर वगैरे काढून देते आपल्याला. प्रॉपर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक 4 सिलेंडर इंजन जाते. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल मित्रांनो. तर आपल्या गाडीमध्ये जो इंजिन वगैरे देते आपल्याला कंपनी, याच्यामध्ये 1.2 लिटरचं ड्युअल जेट व्हीव्हीटी इंजिन टाईप दिलेली मित्रांनो, जे की एक 4 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. म्हणजेच की 1197 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजन, जो की मित्रांनो पॉवर काढून दे आपल्याला 88.50 bhp आणि टॉर्क काढते मित्रांनो 113 न्यूटन सांगा मित्रांनो हे. बाकी या प्रकार आपल्या गाडीचं इंजिन करून मित्रांनो. बाकी वरती आपल्याला इन्स्ट्रुक्शन वगैरे आपल्याला येऊन जाते. बाकी याबद्दल मित्रांनो बॅटरी, फ्यूज आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अंडर बॉडी प्रोटेक्शन वगैरे पण दिलेलं आहे. बाकी याबद्दल तुम्ही वायपरचं पाणी वगैरे याच्यामध्ये टाकू शकता मित्रांनो. ऑइल लेवलला जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल किती % आहे वगैरे तर तुम्ही बघू शकता इथून. सपोज तुम्ही ट्रिप वगैरे जायचं असेल त्यावेळेस चेक करायचं असेल तर मित्रांनो. बाकी खाली आपल्या मित्रांच्या येऊन जातं प्रॉपर 4 सिलेंडर वगैरे मित्रांनो. तुम्हाला जास्त पॉवर वगैरे जर पाहिजे असेल गाडीमध्ये तुम्ही याच्याला 1 सिलेंडरवाला इंजिन वगैरे जाते मित्रांनो. तुम्ही ती गाडी वगैरे परचेस करू शकता, ज्यावेळी तुम्हाला पॉवर जास्त मिळून जाते मित्रांनो. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल जास्त मार्जिन वगैरे मित्रांनो तर तुम्ही फ्रॉन्कचं सीएनजी मॉडेल घेऊ शकता मित्रांनो. पेट्रोलपेक्षा मला तुम्हाला सीएनजी चांगला येऊन जातो मित्रांनो. फक्त थोडी प्राइस वगैरे महाग येऊन जाते कम्पेअर टू पेट्रोल टू सीएनजी वगैरे मित्रांनो. बाकी आता बोनला करू एकदा बंद वगैरे मित्रांनो. आता आपण बोलू आपल्या गाडीच्या टर्निंग्स वगैरे बद्दल. तर आपल्या गाडीचा टोटल जो टर्निंग्स वगैरे मित्रांनो तर तो आपल्याला 4.9 मीटरमध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि जे पेट्रोल टँक वगैरे आहे ते आपल्याला 37 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सीएनजी ऑप्शन वगैरे पण मिळून जाईल मित्रांनो गाडीमध्ये, जेणेकरून मायलेज तुम्हाला चांगला येऊन जाते मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्या गाडीच्या आपण बघायला गेलो मायलेज वगैरे बद्दल तर पेट्रोलमध्ये 21 ते 22 केएमपीएलचा याचा मायलेज वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपल्या चालवण्याची डिपेंड आहे मित्रांनो हे. आणि आता आपण बघायला गेलो आपल्या गाडीच्या डॅमेज वगैरे बद्दल मित्रांनो. तर हिची टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो तर ही आपल्याला 4 मीटरच्या आतने आपल्याला येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 3995 mm मध्ये हिची टोटल लांबी वगैरे मित्रांनो. जी रुंदी वगैरे गाडीची ती आपल्याला 1765 mm मध्ये आहे. आणि जी उंची वगैरे मित्रांनो तर ती आपल्याला 1555 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या बिलबेस वगैरे बद्दल मित्रांनो, तर त्या आपल्याला 2520 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि जो ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आहे गाडीचा ते आपल्याला 190 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या बुटफेस वगैरे बद्दल मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला 308 लिटरचं बुटफेस येऊन जाते मित्रांनो. तर 5 म्हणजे 5 जणांच्या हिशोबाने चांगला बुटफेस याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो. सफिशियंट बुटफेस वगैरे आहे मित्रांनो याच्यामध्ये. बाकी आपल्या गाडीचा जो टोटल जे गरफेट वगैरे मित्रांनो तर ते आपल्याला 960 kg पासून तर 970 kg पर्यंत मिळून जाईल मित्रांनो. बाकी प्राइसिंग वगैरे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. बाकी आपल्या गाडीचा जो लुक आहे मित्रांनो समोर आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे नॉर्मली असं बघता असं वाटणार नाही की बेस मॉडेल वगैरे आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला कॉस्मेटिक चेंजेस वगैरे करावं लागेल मित्रांनो. जसं एलईडी लाईट वगैरे असतात ते आपण जर केले नाईटमध्ये याचं जे थ्रो वगैरे मित्रांनो चांगला आपल्याला मिळून जाईल मित्रांनो याच्यामध्ये. बघायला गेलो तर आपल्याला इथं क्रोममध्ये आपल्या सुझुकीचं लोगो वगैरे आपल्याला दिलेलं मित्रांनो इथून बघू शकता इथं. बाकी ब्लॅकमध्ये आपल्याला याच्यामध्ये ग्रिल वगैरे आपल्याला दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये थोडी जागा टाईप दिलेली आहे, म्हणजेच की रेडिएटर वगैरे जो त्याला हवा वगैरे लागाव थंडी म्हणून. बाकी खाली आपल्याला नंबर प्लेटची जागा दिली मित्रांनो. आणि या बाजूला पाहिजे टोचनची जागावर दिली मित्रांनो. हे तुम्ही इथं बघू शकता, चेकआउट करू शकता इथं साईडला दिलेली इथं. बाकी हेडलाईट वगैरे बघायला गेलो मित्रांनो तर वरती आपल्याला येऊन जाते मित्रांनो याच्यात पार्किंग लाईट वगैरे इंडिकेटर्स वगैरे मित्रांनो. बाकी खालीचा पण बघायला गेलो तर सिंगल याच्यामध्ये प्रोजेक्टर वगैरे दिले मित्रांनो, जे काय येऊन जाते हॅलोजन प्रोजेक्टरमध्ये. तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये एलईडी वगैरे पण टाकू शकता मित्रांनो, जेणेकरून नाईटमध्ये थ्रो वगैरे चांगला मिळून जाईल मित्रांनो.
आता साईडनेच आपण जर बघा काय करू मित्रांनो, तर याचं जे लोकर आपली या प्रकारे मिळून जाईल. टायर्स वगैरे आपण बघूया मित्रांनो, तर याच्यामध्ये तसे MRFचा टायर वगैरे दिलेला आहे मित्रांनो. आणि जर आपण बघायला समोरचं जसं स्टेडियम वगैरे आणि डिस्प्ले वगैरे आपल्या गाडीमध्ये तसं मिळून जाईल मित्रांनो. रेडियल टायर वगैरे याच्यामध्ये येऊन जातात. टायर साईज 195 60R16 इंच याच्यामध्ये टायर वगैरे दिलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं. बाकी मित्रांनो टायर्स वगैरे चांगली दिलेली आहे. आणि इथं आपल्या जातात मित्रांनो इंडेक्स वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत. आणि जिच्यामध्ये मिररकडे दिले मित्रांनो बॉडी पेंट सगळं नाही दिलेला, ब्लॅकमध्ये दिलेला आहे, म्हणजे की बेस मॉडलची फिलिंग घेऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं पण तुम्ही बघू शकता जे याचे डोर्स वगैरे दिलेले आहेत हे बॉडी पेंट संघ नाही दिलेत मित्रांनो. बाकी प्रॉपर आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट वगैरे तर दिलेले आहे मित्रांनो. आणि पाठीमागे जर बघसाल मित्रांनो, तर पाठीमागे पण आपल्याला याच्यामध्ये ड्रम ब्रेक वगैरे जातात आणि समोर आपल्या याच्यामध्ये डिस्क ब्रेक वगैरे जातात मित्रांनो. इंटिरियर वगैरे बघसाल मित्रांनो, तर स्टेअरिंगवरती आपण सगळ्यात पहिले बघूया. बेस मॉडेल मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये पॉवर विंडो वगैरे कंट्रोल होऊन जातात. जसं की वन टच आपल्या इथं दिलं मित्रांनो, लॉक अनलॉक वगैरे चाइल्ड लॉक सिस्टीम. बाकी मिरर कंट्रोल वगैरे तुम्हाला मॅन्युअल याच्यामध्ये करावं लागेल मित्रांनो. हे तुम्हाला आतून बसतं करून कंट्रोल करू शकत नाही मित्रांनो. बाकी सॉफ्टवेअर वगैरे याच्यामध्ये साधारण दिलेलं मित्रांनो. बॉर्डर जागा, सामान ठेवण्याची जागा इथं दिलेली आहे. स्पीकर दिलेला याच्यामध्ये, वेट वगैरे नाही दिले मित्रांनो. सीटचे कंट्रोल मिळतात तुम्हाला फक्त इथं दिलेले आहेत, जेणेकरून या पॅनल तुम्ही संवर्धन करू शकता. बाकी ड्रायव्हर साईडची सीट वगैरे आहे, याला तुम्ही ॲडजस्ट वगैरे नाही करू शकत मित्रांनो. सीटला समोर मागं तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. बाकी बोनटला आणि पेट्रोल टँकला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो. बाकी सेफ्टी वाईजचं बघा गेलो मित्रांनो आपल्या गाडीमध्ये तर आपल्याला 6 एअरबॅग वगैरे आपल्या येऊन जातात मित्रांनो. सेफ्टी वाईज काही दिक्कत वगैरे याच्यामध्ये येणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मीटर वगैरेबद्दल. तर या प्रकारे आपल्या गाडीचा मीटर वगैरे जातो मित्रांनो. डिजिटल जो स्पीड मीटर वगैरे राहते मित्रांनो, ते फक्त आपल्याला एवढंच दिलेलं याच्यामध्ये. बाकी सगळी इथं डिजिटल नाही आहे, नॉर्मल आपल्या येऊन जाते. 8 पर्यंत आपल्या RPM वगैरे दिले मित्रांनो. बाकी याबद्दल आपल्या 220ची याच्यामध्ये टॉप स्पीड वगैरे दिलेली कंपनीद्वारा. फ्युएलची इन्फॉर्मेशन आपल्या इथं दिली मित्रांनो. याबद्दल गाडीचं टेम्परेचर वगैरे मित्रांनो, टाईम आणि सध्या टेम्परेचर काय चालू आहे बाहेर, सध्या 42% चालू आहे, सॉरी 42 डिग्री चालू आहे. 46 डिग्री तुम्हाला इथं दिसून राहील मित्रांनो. बाकी पाठीमागे जर आता बसलेले असतात 3 जण, तर त्या सीटवर कोणी लावला कोणी नाही लावला ती तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. मध्ये ट्रिप वगैरे जर चेंज करायचं तर इथून करू शकता. आणि तुम्हाला जर फ्युएलची इन्फॉर्मेशन वगैरे म्हणजे काय मला देत आहे, किती रेंज बाकी वगैरे आहे, तुम्ही ती इथून चेंज करू शकता मित्रांनो या दंडीवरतून. बाकी शेअरिंगवरती आपल्या मित्रांनो काहीही कंट्रोल आपल्याला मिळणार नाहीत मित्रांनो याच्यावरती. पूर्णपणे आपल्याला इथं पूर्णपणे मित्रांनो आपल्याला काहीच कंट्रोल येणार नाही. तुम्हाला गाडी घेतल्यानंतर चांगलं बनवावं लागेल मित्रांनो. जसं की सेविंग मोड कंट्रोल, स्क्रीन पण याच्यामध्ये टाकावं लागते मित्रांनो, कारण की याच्यामध्ये स्क्रीन वगैरे येत नाही बेस मोडमध्ये. स्पीकरसाठी जागा दिलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये. बाकी याबद्दल मित्रांनो आपल्याला याची हेडलाईट कंट्रोल आणि इंडिकेटर कंट्रोल वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि याबद्दल आपल्या याचे वापर कंट्रोलचे सेटअप वगैरे दिलं मित्रांनो. बाकी आपण जर बघा शेन टाईप वगैरे मित्रांनो, इथं टी टाईप आपल्याला येऊन जाते. टेलिस्कोप आपल्याला हे मिळणार नाही मित्रांनो. नॉर्मल टी टाईप आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आणि जर आपण याबद्दल बघायला आपल्या याच्यामध्ये इन्फ्लुएन्स सिस्टम वगैरे काही येतच नाही मित्रांनो. स्क्रीन वगैरे याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. बाकी मित्रांनो इथं पार्किंगचं बटन वगैरे दिलेलं आहे आपल्याला. पण तुम्हाला ऑटोमॅटिक एसीचा पण फीचर्स वगैरे दिलेला आहे मित्रांनो. चांगलं पॉईंट करून जाईल याच्यामध्ये. बाकी खाली आपल्याला एक बारोड चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेला आहे. बाकी तुम्हाला इथं चार्जिंग पॉईंट वगैरे करावं लागेल मित्रांनो. जागा दिली आहे तशी, म्हणजे लावू शकता तुम्ही. 2 कम्फर्ट इथं आपल्या इथं दिले मित्रांनो. 5 स्पीड ट्रान्समिशन गाडीमध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्या येऊन जाते रिव्हर्स सेन्सर वगैरे मित्रांनो आहेत. बाकी मॅन्युअल हँडपॅक करून जाते मित्रांनो. कप फोल्डर समोर दिलेत. आमरस वगैरे गाडीमध्ये मिळणार नाही मित्रांनो. आणि इथं जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये जो स्पेस वगैरे हा सफिशियंट स्पेस वगैरे आपल्या याच्यामध्ये येऊन जातो मित्रांनो. बाकी हार्ड प्लास्टिक गाडीमध्ये आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. जास्त याच्यामध्ये लेदर वगैरे आपल्याला तसं दिलेलं नाही आहे, तर हार्ड प्लास्टिक याच्यामध्ये येऊन जाते. बाकी नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला जे डिनेट वगैरे ते येऊन जाते. तिकट होटा आपली या बाजूला पण आहे आणि या बाजूला आपल्याला येऊन जाते मित्रांनो. बाकी सेफ्टी वाईज याच्यामध्ये 6 एअरबॅग आपल्याला कंपल्सरी मिळून जातात. पण या बाजूला आपल्याला टॅक्सी कंट्रोलचे फीचर्स दिलेले, ॲडोसॉसचे फीचर्स वगैरे आपली या बाजूला दिला मित्रांनो. हेडलाईट लेवलला तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता. बाकी इथं तुम्ही काय काय ठेवू शकता, तसं जागा तसं दिलेली आहे तशी मित्रांनो. बाकी बोनट आणि फुल टाकली तुम्ही पण आपण करू शकतो याला. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या जो सेकंड रो वगैरे तर याच्यामध्ये स्पेस वगैरे कसा येऊन जाईल आपल्याला फ्रॉन्क्समध्ये. जर पाठीमागाचं बघायला गेलो मित्रांनो, जो कम्फर्ट वगैरे आहे पाठीमागे तो तसा चांगला दिला मित्रांनो. जसं की लेग रूम वगैरे आहे सफिशियंट याच्यामध्ये. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला 12 चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेला आहे. इथं तुम्ही फोन वगैरे ठेवू शकता तसं. बाकी आमच्या वगैरे तसं काय दिलेलं नाही. नाही रिअर S7 वगैरे आहेत मित्रांनो, तर तुम्हाला बाहेरून काम करावं लागेल. म्हणजे पूर्ण पॅनल चेंज करावं लागेल मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो 3 हेडर्स वगैरे आपल्या येऊन जातील याच्यामध्ये. आमब्रेस वगैरे काही येणार नाही याच्यामध्ये. बाकी 6 एअरबॅग आता गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो सेफ्टी वाईज आपण बघायला गेलो तर. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं जे रिअल लुक वगैरे मित्रांनो ते आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला काही टेलाईट वगैरे हे आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. फक्त आपल्याला इथं फ्रॉन्टची बॅचिंग वगैरे आणि फक्त एवढी आपल्याला मित्रांनो याच्या लाईट वगैरे ॲक्टिव्ह म्हणजे चालू मिळून जाईल मित्रांनो. बाकीच्या तुम्ही लावू शकता याच्यामध्ये पाहिजे असली तर. 4 पार्किंग सेन्सरमध्ये याच्यामध्ये येऊन जातात मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा वगैरे तुम्ही शोरूमकडून किंवा बाहेरून पण लावू शकता. बाकी रिफ्लेक्ट वगैरे दिलेत मित्रांनो. आणि डिकी वगैरेचा बघसाल मित्रांनो आपली या प्रकारे मिळून जाईल. सफिशियंट याच्यामध्ये बुटफेस वगैरे मिळून जाईल मित्रांनो आपल्याला. 5 जणांच्या हिसाबांचा चांगला आहे मित्रांनो. बाकी ह्या ज्या सीट आहेत मित्रांनो 60-40 फोल्डिंग आपल्याला येऊन जातात मित्रांनो. हे
हे याला तुम्ही म्हणजे स्किप वगैरे करू शकता. बाकी पासवर्ड वगैरे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. आणि याच्या खाली तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो सेफ्टी टायर वगैरे जॅक वगैरे संगच आपल्याला येऊन जाते मित्रांनो. सध्या आपण घेऊया लावून वगैरे. बाकी मित्रांनो इथं आपल्या रिअर डिफॉगर वगैरे आपल्या येऊन जाईल. हॅलो स्टॉप लॅम्प शार्परेन एंटेना रूफर्स वगैरे यामध्ये येऊन जाईल मित्रांनो. बाकी साईडचं जे लुक वगैरे मित्रांनो ते आपल्या या प्रकारे इथं मिळून जाईल आपल्याला. बाकी मित्रांनो तुम्हाला आपल्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.